चा ठिणगीचा एक भाग म्हणून दौंड तालुक्याच्या पाटसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आता एक छोटीशी ठिणगीच पडली असं आपण म्हणूया. काय चालू आहे या भारतामध्ये आणि दिल्लीच्या त्या जंतर मंतरवरती हे इथल्या नागरिकांकडून आपण जाणून घेतोय. थोड्या वेळापूर्वी त्यांनी सामुदायिकरित्या येथे काही घोषणा दिल्या आणि दिल्लीच्या जंतर मंतरविषयीच्या ज्या भानगडी आहेत, ज्या घडामोडी आहेत, त्याच्यावरती निषेध नोंदवलेत. आपल्याकडे एक भगिनी आहे, मला असं वाटतं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, अशा स्वरूपाचं ब्रीदवाक्य असतं. आणि जी महिला सुशिक्षित आहे ते आपला परिवार घडवते आणि खऱ्या अर्थानं आज एक महिला या आंदोलनात सहभागी आहे. ताई, तुम्ही या आंदोलनात आलेलात, या आंदोलनासाठी तुमचं काय मत आहे? हे आंदोलन देशभरात झालं पाहिजे धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात. कारण त्यांनी नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे, जो पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे, ती संपूर्ण जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांची आहे. तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांच्या विरोधात जो आक्रोश चालू आहे जंतर मंतरवरती, त्या आक्रोशाचा त्यांनी विचार करावा, त्यांनी राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा या भगिनींनी केलेली आहे. मित्रांनो, शिक्षणानं माणसं समृद्ध होतात. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी म्हणत असेल तरी आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे हे चित्र दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू असून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आता ते जगभर पसरलेलं आहे. आणि त्यातीलच एक छोटासा भाग की जो लोकांमध्ये त्याचे जे पडसाद उमटतात, त्यातलाच हा प्रकार पाटस या ठिकाणी आहे. आपल्याशी एक सदग्रस्त या ह्याच्यात चालू आहेत. आपलं काय मत आहे अशा संदर्भामध्ये? आमचं मत असं आहे की काल जे आंदोलनामध्ये आपले सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते खूप निषेधार्ह वक्तव्य केलं. ज्या मुलांवरती, ज्या आंदोलनकर्त्यांवरती काल जो लाठी हल्ला झाला, जो प्रशासनाने लाठी हल्ला केला, त्या लाठी हल्ल्यासंदर्भात जे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस आंदोलनकर्ते गेले तर तिथं सुप्रीम कोर्टाने त्यांची बाजू ऐकून घेण्याच्या ऐवजी स्पष्ट नकार दिला की आम्हाला वेळ नाही. याचा अर्थ असा होतो की आपली न्यायप्रणालीसुद्धा या शासनाच्या एक गुलामगिरी पद्धत त्यांनी अवलंबलेली. या देशामध्ये गुलामगिरीकडे आता पावलं उचलली गेलीत, चाललीत. जर न्यायाधीशच म्हणत असतील मला वेळ नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आता प्रचंड गंभीर झालेले आहेत. हा सर्व प्रकार मानवतेच्या विषयांना एक काळिमा फासणारा आहे की काय, असा प्रश्न नागरिकांच्या उद्रेक भावनामुळे समोर येतोय. काय सांगताल आंदोलनासंदर्भामध्ये तुम्ही? जे आंदोलन चालू आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि हे आमचं ते जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा दिला पाहिजे त्यांनी. सर्वत्र एकच विषय की जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, अमानुषपणे चाललेल्या अत्याचाराला आता थांबवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दिल्लीत पेटलेलं ते रणकंदन आता ग्रामीण भागामध्ये हळूहळू येतं आहे आणि पाटस या ठिकाणी त्याचे पडसाद उमटलेले आहेत. मला सांगा, या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर गेल्या 23 दिवसापासून जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे, लोकशाही मार्गाने जर आंदोलन होत असेल तर त्यांना न्याय दिला पाहिजे. आणि ह्या सरकारने त्यांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे. बरं, ते लाठीचार्ज केला ते पोलीस, त्यांचे ते नेम प्लेट नाही, त्यांची कसल्या प्रकारची ओळख नाही, असे पोलीस त्या ड्रेसमध्ये त्या मुलींवरती काठ्या ढुसून त्यांना मारायचा प्रयत्न करत होते. म्हातारी माणसं बघितली नाहीत, त्यांच्यावर लाठीचार्ज चालवला, रक्तपात केला, मुलांना इतका माणूस मारले. अरे हे तर ते सरकारवर असं वाटायला लागले जे इंग्रजांच्या काळामध्ये होतं. त्यांनीसुद्धा एवढा जुलूम केला नाही, इतका जुलूम त्या जंतर मंतरवर या दिल्ली पोलिसांनी केलेला आहे. हा पहिलाच त्यांचा मी निषेध करतो. आणि नेट परीक्षेचे पेपर जर लीक होत असतील, फुटत असतील, तर तुम्ही समजून घ्या ही कुठल्या प्रकारची वाटचाल आहे. आणि आमच्या विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतो तिथपर्यंत का पोचत नाही याची आम्हाला खंत आहे. मित्रांनो, इंग्रज गेलेत, इंग्रजांना घालवण्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं, स्वातंत्र्यासाठी अनेक महामानवांनी, पुरुषांनी आहुती दिल्या, रक्त सांडलं आणि या देशाला स्वातंत्र्य दिलं. पण ते स्वातंत्र्य परत हरवतंय की काय, अशा स्वरूपाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवरली 1 महिन्यापासून चाललेली ती प्रक्रिया आता लोकांच्या काळजात घर करते आणि म्हणून माणसातला आता खराने संताप जागो झाला आहे. आपण बोलूया. साहेब, काय वाटतं तुम्हाला या आंदोलनासंदर्भात?
या आंदोलनाला ग्रामीण भागातील सगळी लोक पेटून उठलेली आहेत. त्यांना असं वाटतंय की आमची मुलं अभ्यास करून परीक्षा पास होत नाहीत. याचं कारणसुद्धा त्यांना कळालं की पेपरफुटी झाल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातली पोरं कमी परीक्षेमध्ये उतरतात आणि यश येत नाही. तर त्यासाठी आमच्या ग्रामीण भागातून सगळी लोकांची अशी इच्छा आहे की शिक्षणमंत्री प्रधान यांनी प्रथमतः राजीनामा द्यावा आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यावर जो अमानुष छळ केलेला आहे पोलिसांनी, दिल्ली पोलिसांनी, त्या पोलिसांना सुद्धा बडतर्फ करावा अशी ग्रामीण भागातील सगळ्या जनतेची इच्छा आहे. मित्रांनो, शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल उचललं आणि स्त्री शिक्षणाचा पाया घातला. ते महात्मा फुले असे म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्ते गेले आणि इतके अनर्थ आहे का विद्येने गेले. खऱ्या अर्थानं शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यानंतर काय होतं हे त्या काळी महात्मा फुल्यांनी पाहिलं आणि म्हणून शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाला. तेच शिक्षण आता अडचणीत आलेलं आहे. म्हणजे परत एकदा महात्मा फुले जन्माला यावेत की काय अशी अपेक्षा या लोकांच्या चर्चेवरून वाटते. दादा, काय वाटतं तुम्हाला याच्यातून? आज आपण पाहता जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण झाली, या गोष्टीचा सर्वप्रथम मी जाहीर असा निषेध करतो. तसेच आपल्या पाटस येथून ग्रामीण भागातून जे आज पाटस येथे आंदोलन काढण्यात आलं, अतिशय शांत पद्धतीने आंदोलन काढण्यात आलं. जर येणाऱ्या ह्याच्यामध्ये प्रधान यांनी राजीनामा नाही दिला आणि विद्यार्थ्यांना न्याय नाही जर भेटला तर अजून बऱ्याच ठिकाणावरून, पाटसवरून सगळ्याच ठिकाणावरून तीव्र अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. व आज पाहता की जे मंत्रिमंडळी आहेत, नेते मंडळी आहेत, सरकार बरेच लोकांची मुलं आहेत, बाहेर शिकायला आहेत. आज आपले गरीब कुटुंबातली मुलं काहींना पुस्तकांना पण हे नसतात, तरी ते कसं तरी अभ्यास करून तिथपर्यंत जातात. जर अशी पेपर पुढे होत असेल आणि त्यांना तरीही त्यांचे घरचे पास होत नसतील, हे होत नसेल, तर अतिशय खूप दुःखदायक बाब आहे. आपल्याच देशामध्ये जर आपल्याला न्याय मागावा लागत असेल याच्यापेक्षा लज्जास्पद बाब कुठलीच नाही आहे. व मी पुन्हा एकदा सर्व पाटस ग्रामस्थ सर्वांकडनं, सर्व संस्थेकडनं मी या गोष्टीचा जाहीर असा निषेध करतो. जय हिंद. हा देश लोकशाहीच्या तत्वांवरती चालतो. राज्यघटना ही जी मूळ आहे, बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्याशिवाय बंड करून उठणार नाही. मला वाटतं ज्या धर्मेंद्र प्रधानांनी स्वतःच्या खुर्चीला चिकटून बसलेले आहेत आणि हा आक्रोश आता दिल्लीच्या राजधानीतून गावाकडे निघालेला आहे आणि तो पाटस गावात आलेला आहे. आपण पाटस गावातील एक असेच सदग्रस्त आहेत. काय वाटतं तुम्हाला याबाबत? या ठिकाणी या सरकारमधील मंत्री असतील, आमदार असतील, यांनी अतिशय घाणेरड्या स्वरूपामध्ये या विद्यार्थ्यांवर आरोप करायचं ठरवलेलं आहे. कालच मी एक बातमी बघितली, आमदार सदाभाऊ खोत यांनी या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटलं आहे. खरंच हे विद्यार्थी आतंकवादी आहेत का हो? त्यांनी स्वतःलाच हा प्रश्न विचारावा. आणि ही पेपरफुटी झालेली आहे, या पेपरफुटीची सर्वस्वी जबाबदारी ही धर्मेंद्र प्रधान यांचीच आहे. आणि त्यांनी आपले माणुसकी धर्म पाळावा आणि त्यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारची आमची सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे. जंतर मंतरवरील आंदोलनाचा आता खऱ्या अर्थानं पडसाद ग्रामीण भागाकडे ज्यावेळेस येतोय त्यावेळेस ग्रामीण भागातील हळूहळू लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. आता ही ठिणगी आहे, कदाचित ही जी मशाल होण्याची शक्यता आहे. ह्या भडक्यानं सगळेच जण पेटण्याच्या अगोदर धर्मेंद्र प्रधान यांनी तरुणांचा, शिक्षणातील खऱ्या अर्थानं युवकांचा विचार करून आपल्या पदावरून हटलं पाहिजे आणि त्यांचा हा उमसळलेला जो मनातील उद्रेक आहे तो शांत केला पाहिजे. नाहीतर यदाकदाचित आगामी काळामध्ये या शिक्षण क्षेत्रासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील युवकांसाठी प्रचंड मोठी, अतिशय संतापजनक परिस्थिती निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही काय सांगताय आंदोलनासंदर्भामध्ये? वास्तविक पाहिलं की हा एवढा ज्वलंत आणि एवढा महत्त्वाचा विषय असताना देखील सरकार याच्याकडे गांभीर्याने का बघत नाही, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. मित्रांनो, आज सांगायचं तात्पर्य हेच आहे, जर दिल्लीमध्ये जर अंतर होतं आहे, आज गल्लीमध्ये होते, गल्ली म्हणजे हे पाटस गाव आहे, जर गावातून दिल्लीपर्यंत जर हे आंदोलन होत असतील, विद्यार्थ्यांच्या एवढ्या भावना तीव्र असताना देखील सरकार या गोष्टी दखल का घेत नाही, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकराज्य आणि ह्या लोकशाही असलेल्या देशामध्ये आपण जर राहत असू, जर त्या ठिकाणी आमचे बांधव, आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जर त्या ठिकाणी आंदोलन करत असतील तर या पोलिसांना त्यांना लाठीचार्ज करण्याचा अधिकार काय आहे? मित्रांनो, जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी महिला देखील आमच्या आहेत, त्या महिलांच्या अंगावर अक्षरशः वळ उठेपर्यंत त्यांनी मारलेलं आहे. म्हणजे आम्ही माणूस आहोत की गुरा आहोत, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. ही जी भावना आहे ही प्रत्येक माणसाची आहे.
प्रत्येक महिलेची आहे. या ठिकाणी हा जो प्रश्न पडलेला आहे की आपण लोकशाही असलेल्या या संविधानावर चालत असलेल्या या देशामध्ये राहतो का आपण हुकुमशाहीमधील असलेल्या देशामध्ये राहतो. त्यामुळं सर्वात प्रश्न आहे की यांचा जो सरकारचा जो कट कारस्थान आहे ते ॲक्च्युली जर पाहिलं तर हे लोकशाही संपवण्याचा मार्ग दिसतो यांचा आणि जो हुकुमशाहीकडे मित्रांनो, वाटचाल लोकशाही संपवण्याचा हा मार्ग आहे अशा स्वरूपाची अतिशय उद्रेक भावना हा युवक या निमित्ताने व्यक्त करतोय. लोकांसाठी चालवलेलं हे राज्य आहे का कुणाच्या एकासाठी हे चाललेलं राज्य आहे असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 22 27 97 65 69 56 16.